नमस्कार. सध्या कोरियन ग्लास स्किनचा खूपच क्रेज आहे, पण त्यासाठी महागडे प्रोडक्ट हवेत असं काही नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तांदळाचे पीठ आणि कोरफड वापरून घरच्या घरी इन्स्टंट ग्लो कसा मिळवायचा. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. चला तर आपण फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी एक ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुम्ही प्लांटचं घेतलं तरी चालेल. मी इथे मार्केटमधलं पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुम्ही कोणतं वापरत असाल ते घेतलं तरी चालेल. कच्चे दूध आहे आणि तांदळाचे पीठ आहे, म्हणजेच राईस फ्लावर आहे. चला तर आपण आता या सर्व साहित्यांचा वापर करून फेस पॅक कसा बनवायचा ते पाहूया. इथे सर्वात पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. हे पहा, मी एक स्वच्छ बाउल घेतलेला आहे. त्यानंतर पुढचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे तांदळाचे पीठ. इथे मी अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला एक्सफोलिएट करते आणि डेड स्किन सेल्स काढून टाकायला मदत करते आणि आपल्या चेहऱ्यामध्ये एक चांगली चमक द्यायला मदत करते, चेहऱ्याला एक ग्लो द्यायला मदत करते. आता आपण यामध्ये अर्धा चमचा कोरफडीचं जेल घालणार आहोत. हे पहा, मी इतकं कोरफडीचं जेल घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. कोरफड आपल्या चेहऱ्याला हायड्रेटेड करते आणि थंडावा देते. आपल्या चेहऱ्यावर जर जास्त पिंपल येत असेल, आपली स्किन जर ड्राय असेल, कोरफड त्यावर चांगल्या प्रकारे वर्क करते. त्यामुळे आपण इथे कोरफडीचा वापर केलेला आहे. आता आपण यामध्ये कच्चे दूध घालणार आहोत. कच्चे दूध थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे आणि फेस पॅक बनवायचा आहे. लागेल तसे कच्चे दूध तुम्ही वापरू शकता. कच्चे दूध आपल्या चेहऱ्याला क्लीन करायला मदत करते, स्मूथ बनवते. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगले असते. हे पहा, लागेल तसं आपण दूध घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. हा फेस पॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान रिझल्ट भेटतो. हे पहा, किती स्मूथ आणि छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या फेस पॅकला. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपला फेस पॅक तयार झालेला आहे. चला तर आता आपण याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा पॅक लावण्यापूर्वी आपला चेहरा थंड पाण्याने धुवून यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर, मानेवर व्यवस्थित अशी मसाज करत हा पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. हे पहा, व्यवस्थित पॅक घेऊन मसाज करत आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला स्क्रबिंग होईल. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला स्क्रबिंगचे काम करते. तांदळाचे पीठ एक नॅचरल आणि होममेड स्क्रब म्हणून आपण वापरतो. कोणताही महाग स्क्रब आणायची गरज नाही. हा पॅक तुमच्या चेहऱ्याला थंडावा देतो, सोबतच एक ग्लो देतो, डेड स्किन सेल्स काढून टाकतो. उन्हाळ्यासाठी तर भरपूर गुणकारी आहे हा पॅक. हे पहा, चांगल्याने मानेवर, चेहऱ्यावर व्यवस्थित इक्वली अप्लाय करून घ्यायचं आहे. 2 मिनटं मसाज करायचे आहे अप्लाय करत करतच आणि नंतर स्वच्छ कोमट पाण्याने चेहरा आपला धुवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावर तसंच राहून द्यायचं आहे आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे पहा, मी 15 ते 20 मिनटानंतर हात कोमट पाण्याने धुवून आलेले आहे. पहिल्याच वापरात तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. चेहऱ्यावर एक चमक येईल, डेड स्किन सेल्स निघून जातील. आठवड्यातून 2दा हा उपाय नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.